नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. इथे आपण अर्धा किलो गाजरं घेतली आहेत. ती पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊयात. आता पिलरच्या साहाय्याने गाजरांचे साल काढून घेऊ. साल काढताना पिलर वरच्यावर फिरवा. जास्त खोल साल काढू नका. आता सुरीच्या साहाय्याने गाजराचा देठ काढून घेऊ. गाजराची साल काढून झाली आहे. आता किसणीच्या साहाय्याने एका भांड्यात गाजर किसून घेऊ. जास्त बारीकही किसू नका. मी येथे खोबरे किसायची किसणी घेतली आहे. आता आपण साखरेच्या अंदाजासाठी किसलेले गाजर मोजून घेऊ. येथे 2 वाट्या व थोडे जास्त गाजर किसले आहे. यासाठी 1 वाटी साखर वापरणार आहोत. त्याआधी ड्रायफ्रूट्स कापून घेऊ. मी येथे बदाम घेतले आहेत. तुम्ही यात काजू व पिस्ताही टाकू शकता. आता आपण गाजराचा हलवा तयार करू. यासाठी एका कढईत मी 2 चमचे तूप घेतले आहेत. त्यात आपण किसलेले गाजर टाकूयात. गाजर हे 1 ते 2 मिनिटं तुपात चांगले परतून घेऊयात. आता गाजर व्यवस्थित परतले आहेत. त्यात 1 वाटी गरम केलेले दूध टाकूयात व मिक्स करून घेऊयात. आता यातील दूध आटेपर्यंत हलवा शिजवून घेऊयात. अधूनमधून हलवून घेऊयात. शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवू नका, नाहीतर दूध उतू जाईल. आता आपले दूध व्यवस्थित आटत आले आहेत. यात आपण आता 1 वाटी साखर टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण पाहू शकता साखरेला पाणी सुटले आहे. आता साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण हलवा व्यवस्थित शिजवून घेऊयात. अधूनमधून व्यवस्थित हलवून घेऊ. साखरेचे पाणी व्यवस्थित आटत आले आहे. आता यात आपण चिरलेले बदाम, अर्धा चमचा वेलची पावडर टाकू व थोडेसे जायफळ किसून टाकू. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ व 1 ते 2 मिनिटे शिजवून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपला गाजराचा हलवा. तर आपणास आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.